तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं वैभवी ऑफिशियल या चॅनलमध्ये. तर आता आम्ही दोघं पण व्हिडिओ बनवत होतो वरती टेरेसवर, आणि मला अचानक असा आंबा खायची इच्छा झालेली, म्हणून मी यांना सांगितलेलं आणून ठेवलेला आहे, पण त्याने आता गेल्यात खाली आणायला. बघूया काय काय आणतात. मला आंब्याची चटणी खायची होती तसं म्हणायला गेलं तर, पण त्याच्यासाठी आजी काय म्हटली की आंब्याची चटणी जर बनवायची असली तर त्याच्यासाठी चिंचा पण लागतात. मग आजीची पद्धतीनं, जुन्या काळाच्या पद्धतीनं आजी बनवते तशी भारी बनवते, पण चिंचा संपल्यात, त्यामुळं चटणी काय आज बनवू शकत नाही. म्हणून मला आंबा खायची इच्छा झाली. आंबा तर बघूया याने आणतात का नाही. एक एक वेळेला याने खाऊ देत नाहीत मला, कारण की जास्त आंबा पण खायचा नसतो प्रेग्नेन्सीमध्ये असं म्हणतात. पण मी आता 4 दिवस झालं खाल्लेला नाही आहे, त्यामुळे आता आणायला गेलेत. बघूया. तर बघू शकताय मग या मित्रांनो, कच्चा आंबा खाण्यासाठी बघू शकताय. बघा बघा बघा, याला कुई आंबा बोलतो मित्रांनो. हा जास्त आंबट नसतो, खोबरे आंब्यासारखा लागतो. कुई आंबा आहे, कुई आंबा. 2 दिवस झाला आणून ठेवला होता. मित्रांनो आता कटिंग करूया. थांबा मित्रांनो, आपण एकच मिनिट आपण कटिंग करूया. एक बघू शकता. अर्धाच कुठं, मी एक खाणार आहे ना. काय वाटलं मी फक्त तेवढाच आंबा खाणार, तुम्ही त्यातलं फक्त 1-2 फोड खायचे, समजलं की. जास्त खायचं नसतं मित्रांनो. मी 4 दिवस झालेला खाल्लेला नाही अजिबात. काय मला अडवायचं नाही, सांगतो मी. आता चाललोय 2 दिवसांनी, तिथं मला आंबो भेटतील नाही भेटतील. चटणी मीठ सगळं मिक्स करा ती. संपूर्ण कसं असं पूर्ण थर लागलेला, थर सगळं मिक्स करा आता. एक मिनिट मित्रांनो. वाव, प्लेट आणून जरा वर घ्या, आणि जरा वर वर घ्या की, हातात जरा हात वर घ्या की. हा, आणि मग करा की ते. व्हिडिओ बघता तुम्हाला तोंडाला पाणी सुटलं. त्यांच्या नाही, मला वाटतं तुमच्याच तोंडाला पाणी सुटते. मित्रांनो, मला पण खायचा. मी पण खूप दिवस झाले आंबा खाल्लेला नाही. बघ, तोंडाला पाणी सुटले. या मित्रांनो, आंबा खायला बघा. अशा तऱ्हेने आपण कटिंग केलेला एक अख्खा आंबा. तर आता वैभवीचं काय म्हणणं आहे बघूया या आंब्याबद्दल. 1 मिनिट थांबा मित्रांनो, मी वैभवीचं शूट घेतो. मला काही येते वय असं सरळ मिक्स करायचं असते, व्यवस्थित मिक्स करता येत नाही तुम्हाला. थांबा मित्रांनो, वैभवी आता चटणी मीठ परफेक्ट असं मिक्स करत आहे, बघू शकताय. डायरेक्ट खायचं नाही, दाखवायचं इथं पब्लिकला. मी थांबू शकत नाही हो आता. बघा, असं सगळं चटणी मीठ लागलं पाहिजे त्याला. बरोबर. आंबट आहे काय? नाही, आंबट आहे, जसा पाहिजे तसा. मीठ लावल्यानंतर आंबटच होणार ना. बोल की काय तर. आंबा खाताना बोलायचं नसते, पाप लागते. पाप लागते? बास सोडत आंबा जास्त. काय काय मला चुकून तुम्ही इथं खाईत बसता हा. कोण कधी खाल्लंय? माहिती आहे. संपूर्ण आंबा नाही खायचा, समजलं काय? गप बसा, मी 4 दिवस खाया नाही. गप.
होतं गावी कधी जाणारीस? परवा दिवशी मंगळवारी. तर मित्रांनो वैभवी मंगळवारी गावी जाणार आहे. आणि किती दिवसांनी येणार आहेस? 5 महिन्याने. तर मित्रांनो वैभवी डायरेक्ट 5 महिन्यांनी येणार आहे. तुमच्यासाठी खुशीचीच बात असणार आहे ती. मी नाही आहे तर म्हणजे. आता वैभवीला 9वा खरं महिना सांगा? लागणार आहे, लागलेला आहे. मग ती राहण्यासाठी जाणार आहे. काय वाटतं तुम्हाला? कशाबद्दल? मी माहेर गेल्यावर काय होईल? तुम्हाला लय आनंद होत असेल नाही मी नसल्यावर इथं घरात? नाही तसं काय नाही सर, खरं बोला जरा सर. खरंच बोलतोय मी. तर बघा मित्रांनो अर्धा आंबा राहिलेला आहे आता असं वाटते मला. मित्रांनो तुम्हाला बघितलंय ना मी 2च पीस खाल्लेत अजून. शिस्तीत खायला ना आवडत असं आंबट. बर असा विषय आहे त्याचा. ही बघा मित्रांनो आमची सेल्फी स्टिक सध्या आता कट झालेले आहे, म्हणजे खराब होत आलेले आहे. इथं आम्ही बसून व्हिडिओ बनवतो मित्रांनो. घ्या नाही तर माझ्या पोटात लय वाईट दुखल. घ्या यातलं. बरं असू दे. तर मित्रांनो चला तुम्ही पण घ्या, मी पण खातो. संध्याकाळी मध्ये पोटात लय दुखल. बेस्ट. मी आमच्या टेरेस वरती आलो इथं वरती. असं वाटते की मी कोकणात आलोय की काय असं वाटते. कारण की इथं वर आल्यानंतर ना त्या टोकापासून ते इकडून सगळीकडून पाठीमागच्या बाजूसनं तिकडे ह्या बाजूला अजून सगळी झाडे आहेत आणि इकडच्या बाजूला पण इकडच्या बाजू सकट सगळीकडे समोर पण फक्त झाडीच झाडे आहे. झाडी झाडी. त्यामुळे लोकेशन खूप छान आहे मित्रांनो आमच्या इथं. बस बस खावा. स्टॉप करा जरा.